हॅलो स्टुडंट्स, मी अंकिता तुमची कॉमर्स एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉमर्स पेपर 2 युनिट नंबर 1 म्हणजेच बिझनेस एन्व्हायरमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेसवर जे इम्पॉर्टंट MCQ आहेत ते डिस्कस करणार आहोत, जेणेकरून हे MCQ तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये हेल्प करतील. ओके. आणि एक महत्त्वाची सूचना, रोज 6 वाजता मी माझा व्हिडिओ ग्लोबल ऑनलाईन मराठीवर टाकणार आहे. त्यामुळे रोज 6 वाजता प्लीज ग्लोबल ऑनलाईन मराठीला व्हिजिट करा, जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्हाला भेटेल आणि तो तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये म्हणजे येणारी एक्झाम क्लिअर करण्यासाठी हेल्प करेल. लेक्चरला सुरू करण्याआधी एक महत्त्वाची सूचना, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी कॉमर्स पेपर 2 साठी कोर्स प्रोव्हाइड करत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जातील, ते पण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत. फुल सिलेबस टेस्ट सिरीज कव्हरिंग 1000 MCQ विथ द डिटेल सोल्युशन्स प्रोव्हाइड केले जातील. प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर फ्रॉम इयर 2015 to 2020 कव्हरिंग 1000 MCQ विथ द डिटेल सोल्युशन प्रोव्हाइड केले जातील. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स ते पण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यासोबत आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पण ऍड करणार, ज्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादी क्वेरी असेल, एखादा प्रॉब्लेम असेल, तर तो तुम्ही त्या ग्रुपमध्ये डिस्कस करू शकता. तुम्ही डायरेक्टली एज्युकेटर्स सोबत तो प्रश्न डिस्कस करू शकता. ओके. तर या कोर्सची फी आहे जस्ट ₹5000. ओके. आणि जर हा कोर्स तुम्ही घेतला तर पेपर 1 त्याच्यासोबत तुम्हाला फ्री भेटेल, ज्याच्यात आम्ही तुम्हाला 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड करू विथ द डिटेल एक्सप्लेनेशन. फुल सिलेबस नोट्स पण प्रोव्हाइड केले जातील विथ द डिटेल एक्सप्लेनेशन. व्हिडिओ लेक्चर्स विथ द डिटेल एक्सप्लेनेशन. प्रीवियस इयर MCQ अँड प्रॅक्टिस MCQ पण प्रोव्हाइड केले जातील विथ द डिटेल एक्सप्लेनेशन. ओके. तर जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ओके. न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी आम्ही स्टार्ट केलं आहे 2022 साठी. सो डू जॉईन इट. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करू. ब्रिटन वूड ट्विन्स कन्सिस्ट ऑफ IMF अँड विच ऑफ द फॉलोविंग. म्हणजेच ब्रिटन वूड ट्विन्स मध्ये IMF आणि कोणाचा समावेश होतो, आणि ऑप्शन्स दिले आहेत जागतिक बँक किंवा IBRD, ADB, IDBI आणि ICICI. जे ऑप्शन्स दिले आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण एखादा प्रश्न ऑप्शन्सवर पण आधारित असतो. ओके. जसा क्वेश्चन दिला आहे तसाच क्वेश्चन येईल असं काही नसतं, कारण कुठचाही ऑप्शन जो आहे ते प्रत्येक जो ऑप्शन आहे तो इथे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे प्रत्येक ऑप्शनवर काही ना काही नॉलेज असणं, प्रत्येक जो ऑप्शन्स दिला आहे तो त्याचा कन्सेप्ट आपल्या माइंडमध्ये क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. ओके. जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे जागतिक बँक किंवा IBRD. IBRD आणि त्याची सवलत देणारी संस्था इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन म्हणजेच IDA एकत्रितपणे जागतिक बँक म्हणून ओळखली जाते, कारण ते समान नेतृत्व आणि कर्मचारी सामायिक करतात. जो दुसरा ऑप्शन आहे तो आहे ADB. ADB चा फुल फॉर्म आहे एशियन डेव्हलपमेंट बँक. ही 19 डिसेंबर 1966 रोजी स्थापन केली आहे. थर्ड ऑप्शन आहे IDBI. IDBI बँक लिमिटेड ही भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे आणि आर्थिक आणि बँकिंग सेवा प्रदान करणारी जीवन विमा महामंडळीची उपकंपनी आहे. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणून 1964 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली, आणि ही विकास वित्त संस्था जी औद्योगिक क्षेत्राला आर्थिक सेवा प्रदान करते. आणि लास्ट जो ऑप्शन आहे तो आहे ICICI. ICICI बँक लिमिटेड ही भारतातील मल्टीनॅशनल बँक अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, आणि जे हेडक्वार्टर आहे याचं ते
वडोदरा इथे आहे. ओके, सो इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए, म्हणजेच वर्ल्ड बँक और IBRD किंवा जागतिक बँक किंवा IBRD. ओके, IBRD ची स्थापना 5 डिसेंबर 1945 रोजी ब्रिटन वूड कॉन्फरन्सच्या शिफारशीच्या आधारे IMF सोबत झाली. म्हणूनच IMF आणि IBRD यांना ब्रिटन वूड ट्विन्स असे म्हटले जाते. ओके, त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे IBRD स्टार्टेड फंक्शनिंग इन, म्हणजेच IBRD ने कुठच्या इयर मध्ये कार्य करण्यास सुरुवात केली. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत जून 1945, जून 1946, जुलै 1950 and लास्ट ऑप्शन इज मे 1946. आता इथे एखादा प्रश्न येऊ शकतो की IBRD चा फुल फॉर्म काय आहे. ओके, तर इथं आपल्याला IBRD चा फुल फॉर्म माहिती असणं खूप गरजेचं आहे. IBRD म्हणजेच इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. ओके, इन अन इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूट. आणि IBRD जो आहे जो ऍक्च्युअली एस्टॅब्लिश झाला 1944 मध्ये. ओके, आणि याचं जो हेडक्वार्टर आहे ते वॉशिंग्टन DC युनायटेड स्टेट मध्ये आहे. दॅट इज लीडिंग आर्म ऑफ वर्ल्ड बँक ग्रुप. आणि IBRD जो आहे तो माध्यम उत्पन्न झालेल्या विकसनशील देशांना कर्ज देते. ओके, IBRD actual started functioning in June 1946. म्हणजेच IBRD चं actual functioning जून 1946 मध्ये सुरू झालं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, IBRD started functioning in June 1946. नेक्स्ट क्वेश्चन आहे नाफ्टा स्टँड फॉर, म्हणजे इथे तुम्हाला नाफ्टाचं फुल फॉर्म विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे नॉर्थ अमेरिकन ट्रेड असोसिएशन, सेकंड ऑप्शन आहे नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अग्रीमेंट, थर्ड ऑप्शन आहे नॉर्थ अटलांटिक ट्रेड अग्रीमेंट आणि लास्ट ऑप्शन आहे नॉर्थर्न असोसिएशन फॉर अ ट्रेड. इथं मी परत म्हणेन की हा पण टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मला वाटतं लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये याच्यावर एक क्वेश्चन आला होता जिथे तुम्हाला याचे जे डिफरंट कंट्रीज आहेत ते विचारले होते. म्हणजे या अग्रीमेंट मध्ये कुठचे डिफरंट 3 कंट्रीज आहेत ते विचारले होते. ओके, सो अगेन अंडरस्टँड दिस. नाफ्टा म्हणजेच नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अग्रीमेंट हा US, कॅनडा आणि मेक्सिको यांच्यातील बहुतेक व्यापार अडथळे दूर करणारा करार होता, जो 1 जानेवारी 1994 मध्ये लागू झाला. ओके, म्हणजेच इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी, नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अग्रीमेंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे IFAD एस्टॅब्लिश ऑन, आणि ऑप्शन्स आहेत 1977, 1988, 1975 आणि 1956. इथं तुम्हाला IFAD चं फुल फॉर्म माहिती असणं खूपच गरजेचं आहे, आणि ती कधी आली आणि कुठे आहे हे पण माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण समजा याचं फुल फॉर्म विचारलं किंवा ती कुठे आहे असं विचारलं तर तुम्ही त्या पोझिशन मध्ये असाल की तुम्ही त्या प्रश्नाचं इझिली आन्सर देऊ शकाल. ओके, याचं जे फुल फॉर्म आहे ते आहे इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, आणि ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि संयुक्त राष्ट्राची एक विशेष एजन्सी आहे जी विकसनशील देशांना ग्रामीण भागातील गरिबी आणि भूक दूर करण्यासाठी काम करते. ओके, आणि ही एस्टॅब्लिश इन 1977 आणि कुठे झाली तर रोम, इटालीमध्ये. ओके, सो आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की ही 1977 मध्ये एस्टॅब्लिश झाली, म्हणजेच या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड बँक ग्रुप ॲज अ 2 मेन गोल और मिशन,
Which of the following is a right combination of the goal? जागतिक बँक समूहाचे दोन मुख्य वैशिष्ट्ये किंवा ध्येय आहेत. खालीलपैकी कोणत्या ध्येयाचे योग्य संयोजन आहे? आणि ऑप्शन्स आहेत टू प्रमोट शेअर प्रॉस्पेरिटी इन द सस्टेनेबल वे. सेकंड ऑप्शन इज टू एंड एक्स्ट्रीम पॉवर्टी. थर्ड ऑप्शन इज टू ब्रिज द फिस्कल डेफिसिट टू इट्स मेंबर नेशन. ओके, आणि खाली तुम्हाला ऑप्शन्स दिले आहेत की वरीलपैकी पुढचं कॉम्बिनेशन करेक्ट आहे. ओके, आणि तुमचे ऑप्शन्स आहेत 1 and 2, 1 and 3, 2 and 3 and none of the above. ओके, जागतिक बँक समूहाची दोन महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे आहेत किंवा ध्येय आहेत. एका पिढीमध्ये अत्यंत गरिबी संपवणे आणि सामाजिक समृद्धी वाढवणे. ओके, म्हणजेच इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए, दॅट इज 1 and 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO वॉज एस्टॅब्लिश ऑन. जागतिक व्यापार संघटना WTO ची स्थापना यावर झाली आणि ऑप्शन्स आहेत 1 जानेवारी 1994, 10 जानेवारी 1995, 1 जानेवारी 1995 आणि 1 जानेवारी 1996. जागतिक व्यापार संघटना ही एक आंतर सरकारी संस्था आहे जी राष्ट्रांमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन आणि सुविधा देते. आंतरराष्ट्रीय व्यापार नियंत्रण करणारे नियम स्थापित करण्यासाठी, सुधारण्यासाठी आणि लागू करण्यासाठी सरकार संस्थेचा वापर करतात. ओके, आणि ही जी आहे ती एस्टॅब्लिश झाली 1 जानेवारी 1995 मध्ये आणि याचे जे हेडक्वार्टर आहेत, मुख्यालय आहेत ती जिनेवा स्वित्झर्लंड मध्ये आहे. So here the correct answer for this question will be option number C. The World Trade Organization, that is WTO, was established on 1st January 1995. Which of the following incorrect about the FAO? FAO बद्दल खालीलपैकी कोणते चुकीचे आहे? आणि ऑप्शन्स आहेत It was established on 16 October 1945. त्याचे मुख्यालय जपान येथे आहे. थर्ड ऑप्शन आहे हे जागतिक खाद्य संमेलन आयोजित करते आणि लास्ट ऑप्शन आहे वरीलपैकी काहीही नाही. सगळ्यात पहिला म्हणजे आपल्याला FAO चा फुल फॉर्म माहिती असणं खूप गरजेचं आहे. इथं FAO चा फुल फॉर्म आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. ओके, संयुक्त राष्ट्राची अन्न आणि कृषी संघटना ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष एजन्सी आहे जी भूक दूर करण्यासाठी आणि पोषण आणि अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नाचे नेतृत्व करते. त्याचा जो हेडक्वार्टर आहे तो रोम इटालीमध्ये आहे. ओके, आणि ही एस्टॅब्लिश झाली 16 ऑक्टोबर 1945 मध्ये. ओके, आता मी म्हटलं की ही एस्टॅब्लिश झाली 1945 मध्ये, म्हणजे ऑप्शन ए जो आहे तो ऑब्वियसली करेक्ट आहे. राईट, ही जी आहे ती काय आहे फूड आणि ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. ओके, म्हणजेच हा जो ऑप्शन आहे तो पण करेक्ट होईल इथे. पण इट्स अ हेडक्वार्टर इज ॲट जपान. पण मी आता तुम्हाला सांगितलं की ह्याचं जे हेडक्वार्टर आहे ते रोम इटालीमध्ये आहे. म्हणजेच हा जो ऑप्शन आहे तो इथे इनकरेक्ट होईल. करेक्ट, कारण इथे काय म्हटलं इट्स हेडक्वार्टर इज ॲट जपान, म्हणजे इथे काय म्हणतात की ज्याचं हेडक्वार्टर जे आहे ते जपानमध्ये आहे, पण ऍक्च्युअल जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे इटालीमध्ये. ओके, सो त्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी. बी जो ऑप्शन आहे तो इनकरेक्ट आहे आणि इथे आपल्याला इनकरेक्ट ऑप्शनच विचारला आहे. बॅलन्स ऑफ पेमेंट मीन्स देयक शिल्लक म्हणजे, आणि ऑप्शन्स आहेत सर्व बँकेच्या पावत्या आणि पेमेंटची शिल्लक. सेकंड ऑप्शन आहे सरकारची शिल्लक पावती आणि देयक. थर्ड ऑप्शन आहे बँकेचे पेमेंट शिल्लक आणि लास्ट ऑप्शन आहे देशाद्वारे परकीय चलनांच्या पावत्या आणि देयक शिल्लक.
ओके. देयक शिल्लक ही रहिवासी देश आणि उर्वरित जग यांच्यातील सर्व आर्थिक व्यवहाराच्या नोंदणीची दुहेरी प्रविष्टी प्रणाली आहे जी विशिष्ट कालावधीत केली जाते. ओके. म्हणजेच बॅलन्स ऑफ पेमेंट इज अ डबल एंट्री सिस्टम ऑफ अ रेकॉर्ड ऑफ ऑल द इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन बिटवीन our resident country and the rest of the world carried out at a specific period of time. Okay, that is the meaning of balance of payment. म्हणजेच इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी. Which one is not an objective of IMF? Okay, आणि ऑप्शन्स आहेत टू प्रमोट इंटरनॅशनल मॉनिटरी कॉर्पोरेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी. सेकंड ऑप्शन आहे संतुलित आंतरराष्ट्रीय व्यापार सुनिश्चित करण्यासाठी. थर्ड ऑप्शन आहे शांतता काळाच्या गरजेनुसार उत्पादक प्रयत्नांना वित्तपुरवठा करणे. आणि लास्ट ऑप्शन आहे विनिमय दर स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी. ओके. आता इथे आपल्याला IMF चे ऑब्जेक्टिव्ह माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला ऑब्जेक्टिव्हच माहित नाही तर आपण या प्रश्नाचं उत्तरच देऊ शकत नाही. ओके. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह अंडरस्टँड व्हा IMF चे. So here's the objective for IMF is first is to promote exchange stability to maintain the orderly exchange arrangement among the member and avoid competitive exchange depreciation. म्हणजेच विनिमय स्थिरतेला चालना देण्यासाठी सदस्यांमध्ये सुव्यवस्थित विनिमय व्यवस्था राखण्यासाठी आणि स्पर्धात्मक विनिमय अवमूल्यन टाळण्यासाठी. ओके. जो सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे आंतरराष्ट्रीय चालन निगमाला प्रोत्साहन देण्यासाठी. आणि थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विस्तार आणि समतोल वाढ सुलभ करण्यासाठी. दॅट मीन्स या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर सी. टू फायनान्स प्रोडक्टिव्ह एफर्ट्स अकॉर्डिंग टू पीस टाइम रिक्वायरमेंट. ओके. इज नॉट अ ऑब्जेक्टिव्ह ऑफ IMF. म्हणजेच बाकीचे जे आहेत उर्वरित जे आहेत A, B आणि D ते IMF चे ऑब्जेक्टिव्ह आहेत. जो थर्ड आहे थर्ड ऑप्शन जो आहे तोच फक्त IMF चा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. ओके. हा. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे थिअरी ऑफ ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज इज गिवन बाय. परिपूर्ण खर्च फायद्याचा सिद्धांत कोणी दिला आहे. ओके. हा जरी प्रश्न दिसायला खूप सिंपल वाटला तरीही यावर नक्की एक तरी प्रश्न असतोच. त्याचमुळे हा प्रश्न मी इथे इन्क्लूड केला आहे. एक तरी प्रश्न थिअरीवर येतोच. ओके. मग ती ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज वर येऊ दे किंवा आणखी कुठल्याही थिअरीवर येऊ दे पण एक तरी प्रश्न नक्की असणार. त्यामुळे प्लीज अंडरस्टँड करा या प्रश्नाला. जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे डेव्हिड रिकार्डो. सेकंड ऑप्शन आहे आदम स्मिथ. थर्ड ऑप्शन आहे FW टेलर आणि लास्ट ऑप्शन आहे पीटर डकर. जर आपण डेव्हिड रिकार्डो बद्दल बोलायला गेलो तर त्यांनी क्लासिकल थिअरी ऑफ कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज जी आहे ती डेव्हिड रिकार्डोने डेव्हलप केली होती 1817 मध्ये. ओके. नंतर आहे FW टेलर. टेलरच्या तत्वज्ञानाने या विश्वावर लक्ष केंद्रित केले की लोकांना ते तितके कठोर परिश्रम करू शकतात तितके कार्य करण्याच्या पद्धतीला अनुकूल बनवण्या इतके कार्यश्रम नव्हते. ओके. 1909 मध्ये टेलरने वैज्ञानिक स्थापनाची तत्वे प्रकाशित केली. त्यानंतर आहे पीटर डकर. डकरच्या मते व्यवस्थापन हे कोणतेही संस्थेचे मुख्य अंग आहे. व्यवस्थापकाला अनेक कार्य पार पाडावी लागतात जसे की उद्दिष्ट निश्चित करणे, उत्पादकता वाढवणे, सामाजिक प्रभाव आणि जबाबदाऱ्या आयोजन आणि व्यवस्थापन करणे आणि कर्मचाऱ्यांना प्रेरित करणे. आणि नंतर जर आपण आदम स्मिथवर बोलायला गेलो तर 18व्या शतकातील अर्थशास्त्रज्ञ आदम स्मिथ यांनी त्यांच्या
द वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकात परिपूर्ण लाभाची संकल्पना विकसित केली होती आणि ते इतर देशांपेक्षा अधिक कार्यक्षमतेने उत्पादित करू शकणाऱ्या वस्तूचे उत्पादन आणि निर्यात करण्यात वैशिष्ट्य बनवून देश व्यापारातून कसा फायदा मिळू शकतात हे दर्शवण्यासाठी विकसित केले होते. ओके, म्हणजेच इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी, आदम स्मिथ. द थिअरी ऑफ ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज इज गिवन बाय आदम स्मिथ. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न केला होता आणि प्रश्न असा होता, which act was replaced with the introduction of Competition Act 2002. म्हणजेच स्पर्धा कायदा 2002 आणून कोणता कायदा बदलण्यात आला? आणि ऑप्शन्स होते फेरा. फेरा म्हणजे परकीय चलन नियमन कायदा. हा कायदा 1973 मध्ये भारतात पारित करण्यात आला होता, ज्याने काही प्रकारच्या देयक, परकीय चलन आणि सिक्युरिटीज मध्ये व्यवहार आणि परकीय चलन आणि आयातीवर अप्रत्यक्ष परिणाम करणारे व्यवहार यावर कठोर नियम लागू केले होते. सेकंड ऑप्शन होता MRTP. स्पर्धा कायदा 2002 हा भारताच्या संसदेद्वारे लागू करण्यात आला आणि त्याचे मक्तेदारी आणि प्रतिबंधक व्यापार व्यवहार कायदा 1969 पुनर्स्थित केला. तो भारतीय स्पर्धा कायद्याने संचालन करण्यासाठी प्रभावी आहे. थर्ड ऑप्शन होता पोटा. Now the full form of POTA is Prevention of Terrorism Act 2002 was an act passed by the terrorism operation. Okay, आणि लास्ट ऑप्शन होता none of the above. सो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे MRTP. ओके, स्पर्धा कायदा 2002 आणून MRTP हा कायदा बदलण्यात आला. ओके, सो आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न जो तुम्हाला आन्सर करायचा आहे, प्रश्न आहे बिझनेस एन्व्हायरमेंट इज मोर डिस्क्रिप्टिव्ह अँड. ओके, प्रश्न खूप सिंपल आहे. जर नीट वाचला तर तुम्ही आन्सर पण इझिली द्याल. सो प्लीज आन्सर दिस क्वेश्चन. आणि ऑप्शन्स आहेत सिंपल, लार्ज, complex and none of the above. I will answer this question for my next lecture. Okay.